Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए। महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी वाघेरे आयोजित क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज दिनांक 11/4/2026 रोजी सकाळी 11 वाजता महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी वाघेरे येथे संपन्न झाली। या महान महापुरुषांच्या जयंती उत्सवात प्रथम प्रतिमा पूजन व नंतर अभिवादन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर सुभदा लोंढे यांनी केलं। तसंच स्वागत व परिचय डॉक्टर प्रज्ञा भरड यांनी केलं। या कार्यक्रमात प्रमुख अतिथी प्राध्यापक सतीश कुमदाळे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले। तर अध्यक्षीय भाषण प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग भोसले प्राचार्य महात्मा फुले महाविद्यालय यांचे लाभलं। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर रुपाली पोखरकर यांनी केलं। तर आभार प्रदर्शन डॉक्टर पद्मिनी डोईफोडे यांनी केलं। या कार्यक्रमात प्रमुख अतिथी प्राध्यापक सतीश कुमदाळे आपल्या भाषणात म्हणाले की रयतेचं नशीब हे सटवाई लिहित नाही, तर आपण स्वतःच लिहितो। हे ज्यांनी संविधान लिहून सर्वांना दाखवून दिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा करतो आणि मुख्य विषयाकडे वळतो। बंधूंनो, राजा विना सेना, शेतकऱ्या विना मळा आणि मंगळसूत्राविना विवाहितेचा गळा हा जसा असू शकत नाही वेगळा, त्यामुळे रयत शिक्षण संस्थेचा मला अंतःकरणापासून वाटतो लढा। आज या महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य ज्यांचं नावाप्रमाणे काम आहे आणि कामाप्रमाणे नाव आहे असे विद्यावाचस्पती पांडुरंगजी भोसले सर, 2 दिवसापूर्वी त्यांचा फोन मला आलेला आणि सांगितलं की सर, महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त आपण आमच्या महाविद्यालयामध्ये आलं पाहिजे, विद्यार्थ्यांची हिचगुज केलं पाहिजे। खरं तर त्यांचं सांगणं हे माझ्यासाठी सांगणं नसतं, तर ती एक प्रेमाची सक्ती असते। आणि यापूर्वी या महाविद्यालयामध्ये ऑनलाईन व्याख्यान मी लॉकडाऊनच्या वेळेस दिलेलं होतं। सरांचं वैशिष्ट्य असं की नावाप्रमाणे काम आहे त्यांचं। एका बाजूला पांडुरंग, दुसऱ्या बाजूला भोसले, एका बाजूला सेवाभाव आहे। भले तर देऊ आम्ही कासेची लंगोटी, पण नाठाळाच्या माती हणू काठी। दुसऱ्या बाजूला भोसले त्यांच्यातला जागा होतो, पण प्रसिद्धीपासून स्वतः नेहमी दूर असतो, मित्रांना प्रसिद्धीच्या झोतात आणणारे असे हे पांडुरंग भोसले सर आहेत। या मंचावरती विराजमान असलेले विद्यावाचस्पती निंबाळकर सर, विद्यावाचस्पती संगीता अहिवळे मॅडम, विद्यावाचस्पती कामयनी सुर्वे मॅडम, डॉक्टर डहाळे सर, ज्यांनी सुंदर असं थोडक्यात पण नेमक्या शब्दामध्ये प्रास्ताविक केलं, त्या विद्यावाचस्पती सुभदा लोंढे, रसायनशास्त्राच्या विभाग प्रमुख असताना सुद्धा माझ्यासारख्या साहित्यिकाचा परिचय करून द्यावा असा वाटला, म्हणजे त्यांच्यामध्ये साहित्यिक दडलेला मला दिसला, अशा विद्यावाचस्पती प्रज्ञा भरड मॅडम, डॉक्टर विद्यावाचस्पती पद्मिनी डोईफोडे मॅडम, विद्यावाचस्पती सुंदर असं सूत्रसंचालन करतायत त्या रुपाली पोखरकर, विद्यावाचस्पती नावाप्रमाणेच नाव दिसतंय। आपल्या सर्वांचंच नाव घ्यावं असे आपण सर्वजण गुरुदेव बंधू भगिनी आणि राजहंस रूपी विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्ही या ठिकाणी महात्मा फुले महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहात। भाग्य कसं आहे पहा, ज्या विद्यालयाचं नाव महात्मा फुले आहे आणि महात्मा फुले यांच्यावरती सतीश कुमदाळेंनी भाष्य करावं, यापेक्षा आनंदाची आणि भाग्याची दुसरी कोणती गोष्ट असणार आहे।
बंधूंनो, आज आपण शिक्षण घेता आहात, मोठ्या आनंदाने या ठिकाणी शिक्षण घेतात, एकमेकांशी बोलतात, एकमेकाच्या शेजारी बसतात. पण 200 वर्षापूर्वी अशी परिस्थिती नव्हती. त्यावेळेस शिक्षण घेणं तर दूरच, पण जाती धर्माच्या प्रथेच्या नावाखाली एकमेका शेजारी बसू दिलं जात नव्हतं. मुलींचं शिक्षण तर खूपच दूर, चूल आणि मूल इथपर्यंतच कार्यक्षम असलेलं त्यांचं होतं. अशाही वेळेस महात्मा फुलेंसारखा एक सूर्य त्याही वेळेस म्हणत होता की मी शिकवणार या विद्यार्थ्यांना, या मुलींना मी ज्ञानवंत करणार, मी कर्तृत्ववंत करणार. म्हणून ज्ञानाचे पंख तुम्हाला त्यांनी दिले आणि म्हणून आज तुम्ही मोठ्या आनंदाने आज या ठिकाणी शिक्षण घेत आहात. मग तुमच्या अभ्यासिकेच्या खोलीमध्ये कोणत्याही देवदेवतेच्या फोटोची गरज नाही, पण सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचा फोटो मात्र जरूर ठेवा. कारण ते जर नसते तर कदाचित तुम्ही आज या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या दिसतात किंवा नसतात हे सांगता येईल. बंधूंनो, या भारताला एक वैचारिक दृष्टिकोन द्यावा यासाठी वेगवेगळ्या साधू संतांनी, वेगवेगळ्या विचारवंतांनी खूप वर्षापासून काम केलेलं आहे. मात्र समाज आणखीनही गेड्याच्या कातडीसारखाच कातडी ओढून आहे. सर्वात प्रथम महात्मा गौतम बुद्ध यांनी या समाजाचं चिंतन केलं, समाजाचं निरीक्षण केलं आणि समाजामध्ये असलेलं दुःख नाहीसा करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. काय केलं महात्मा बुद्धांनी? खूप चिंतन केलं, विचार केला आणि विचाराप्रती त्यांनी एक सिद्धांत सांगितला. दुःखाचं मूळ कारण जर कोणतं असेल तर ती आहे तृष्णा. म्हणजे मनाचा अभ्यास जास्त केला. दुःखाच्या मुळाशी ते गेले. दुःखाचं मूळ कारण बुद्धांनी सांगितलं तृष्णा. त्यानंतर महात्मा बसवेश्वरांनी समाजाचा अभ्यास केला, स्वतःला वापरून घेतलं आणि मग त्यांनी सांगितलं की या समाजातले जर दुःख संपवायचे असतील तर समाजातली विषमता संपवली पाहिजे. मग ती जातीभेदाच्या नावानं असेल, धर्माच्या नावानं असेल, पंथाच्या नावानं असेल, ही विषमता संपल्याशिवाय माणूस या भारतातला सुखी होऊ शकत नाही. म्हणजे दुःखाचं कारण काय सांगितलं त्यांनी? विषमता. म्हणजे त्यांनी समाजाप्रती सांगितलं. तर महात्मा फुले यांनी समाजाचा अभ्यास केला, समाजाचे दुःख हरण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी असं सांगितलं, या दोन्हीही महात्म्याला अनुसरून एक नवीन रसायन आत्ताच्या काळात गरजेचं असलेलं महात्मा फुलेंनी सांगितलं. त्याचं होतं विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना वित्त गेले, वित्ता विना गती गेली आणि शेवटी शूद्र खचले. इतके अनर्थ कोणी केले? एका अविद्येने केले. म्हणजे दुःखाचं मूळ कारण काय सांगितलं महात्मा फुलेंनी? अज्ञान. जर तुम्ही शिक्षण घेतलात तर तुमच्या जीवनात ते दुःख दूर होऊ शकतात असं महात्मा फुलेंनी सांगितलं. आणि मग म्हणून त्यांनी सांगितलं, त्यांनी ठरवलं की हे दुःख नाहीसं करण्यासाठी यावरती उपाय काय? यावरती उपाय आहे तो म्हणजे शिक्षण घेणं. म्हणून त्यांनी शिक्षणाचं महत्तम कार्य करायचे सूत्र सुरुवातीला हातामध्ये घेतले. आता मुलांना का मुलींना? मुलांना त्यावेळेस आश्रम व्यवस्था होती, तिथे शिक्षणाची व्यवस्था होती. भलं जातीच्या धर्माच्या नावाखाली जरी नाकारलं गेलं असलं तरी काही प्रमाणात का होईना पण शिक्षणाची सुविधा त्या ठिकाणी होती. पण मुलींना मात्र जाणीवपूर्वक शिक्षणापासून दूर ठेवलेलं. म्हणून महात्मा फुलेंनी ठरवलं की मुलींसाठी शिक्षणाची द्वारं खुली करायची. जर तसं पाहिलं तर मुलगा श्रेष्ठ की मुलगी श्रेष्ठ? महात्मा फुले असं सांगतात की एक पुरुष शिकला तर तो फक्त एकटा शिकला, पण एक स्त्री जर शिकली तर अख्खं कुटुंब शिकलं. म्हणजे मुलगी श्रेष्ठ. मुलांनी एवढं नाराज व्हायचं कारण नाही. तुम्हाला कनिष्ठ महात्मा फुलेंनी म्हटलंच नाही, आम्ही म्हणत नाही. पण महात्मा फुलेंचं असं म्हणणं होतं की मुलगी श्रेष्ठ, स्त्री श्रेष्ठ, अख्खं कुटुंब शिकवते ते. आणि तुम्हीही मुलांनो अभ्यास जर केला, भले तुमचे वडील उच्च शिक्षित जरी असले, आई 7वी 8वी पास जरी असली,
तर शिक्षणाचे धडे तुम्हाला वडिलांपेक्षा आईनच निश्चित दिला असता. मलाही 2 मुलं आहेत. एक इंजिनियर झाला चांगल्या श्रेणीनं, दुसरी 10वी आता पास होती आहे. मी जरी 12 ग्रंथ लिहिलं असलं, 5 विद्यापीठाच्या 5 वेगवेगळ्या डिग्री असल्या, तरी मी 10% मुलांना घडवण्यासाठी धडपडत किंवा त्यांच्या वाट्याला येत नाही, जेवढी माझी पत्नी येते. मग महात्मा फुलेंचं वाक्य किती तंतोतंत खरं आहे बरोबर. पुढे महात्मा फुले असं म्हणतात, मुलगी श्रेष्ठ, कारण मुलगी ही निर्मिक आहे, मुलगी निर्माता आहे. प्रत्येकाला आईच्या उदरातूनच जन्म घ्यावा लागतो. म्हणजे आई म्हणजे मुलगी, मुलगी ही निर्माते, निर्मिक आहे, म्हणून ती श्रेष्ठ आहे. आणि तिला समाज व्यवस्था जर शिक्षणापासून दूर ठेवत असेल तर हा अतिशय घोर अन्याय आहे. म्हणून शिक्षणाचे द्वार महात्मा फुलेंनी खुली करायचं ठरवलं. मग काय केलं? भारतातली पहिली मुलींची शाळा याच पुण्यातल्या मातीमध्ये बुधवार पेठेतल्या भिडेवाड्यामध्ये 1848 साली त्यांनी सुरू केली. आता समाज अतिशय निष्ठुर होता. आताही मुलींना शिकवलं दिलं जातं काही काही धर्मामध्ये, तर त्यावेळेचा किती निष्ठुर असेल. मुलींना शाळेत तर पाठवलं जायचंच नाही, पण सावित्रीबाईंचा छळ करायला समाजाने सुरुवात केली. सावित्रीबाई जेव्हा त्या शाळेमध्ये सकाळी शिकवायला जायच्या ना, तेव्हा एका पिशवीमध्ये एक साडी लपवून घ्यायची. एकदा महात्मा फुले म्हणाले, अगं सावित्री, तुझ्या अंगावरती साडी असताना ही दुसरी साडी देतेस कशाला? तेव्हा सावित्रीबाई म्हणाल्या की मी जेव्हा शिकवण्यासाठी रस्त्याने जात असते तेव्हा काही कर्मठ लोक माझ्या अंगावरती शेण फेकतात, माझ्या अंगावरती चिखल फेकतात, मला दगड फेकतात आणि माझी साडी पूर्णपणे घाण होते. मुली पुढे असल्या घाण झालेल्या, शेणानं माखलेल्या, चिखलानं माखलेल्या साडीमध्ये कसे शिकवणं योग्य आहे? त्यासाठी मी शाळेत गेल्यावर ही साडी माखलेली बाजूला ठेवते आणि चांगली असलेली पिशवीची साडी परिधान करते आणि मग मुलींना मी शिकवते. काही काही मुष्टंडे तर रस्त्यामध्ये आडवे असायचे. एखादे वडील, एखादी आई जर शिकवायला मुलीला हाताला धरून निघाली तर तिथंच अडवलं जायचं. म्हणून काही काही वडील हे मुलीला गोण्यामध्ये घालायचे, पोत्यामध्ये घालायचे, वरून भाजीपाला लावायचे आणि ही पोतडी आपल्या मस्तकावर ठेवून सावित्रीबाईच्या शाळेमध्ये आणायची. मग शाळेत आल्यावर हळूच ती गोणी खोली जायची, वरचा भाजीपाला बाजूला केला जायचा आणि त्यातून मुलगी बाहेर यायची. सावित्रीबाईच्या मांडीवर बसून एक अक्षर शिकायची. काय माहिती आपल्यापैकी कोणीतरी पूर्वजांनी असा प्रवास केला असणार पोत्यातून. तेव्हा असा मजेशीर प्रवास आहे शिक्षणाचा मुलींच्या, हे लक्षात घ्या. मुली शिकायला लागल्या. त्यावेळेचा समाज निष्ठुर होता. सावित्रीबाईला हातोनात छळ केलं, दूषणं दिली, नावं ठेवले, महात्मा फुलेंना नावं ठेवले, प्रचंड त्रास दिला, जेवढा शक्य आहे तेवढा त्रास दिला. आणि गंमत कशी पहा, ज्या सावित्रीबाईंना त्यावेळेच्या पुण्यातल्याच लोकांनी त्रास दिला, त्याच पुण्यातल्या लोकांनी प्रायश्चित्त म्हणून या पुण्यातल्या विद्यार्थ्याला सावित्रीबाईचं नाव दिलं. ही क्रांती आहे, महात्मा फुलेंची ताकद आहे. सावित्रीबाईंचं नाव विद्यार्थ्याला दिलं म्हणजे असं तसं नाही, प्रायश्चित्त म्हणून दिलेलं आहे. हा जो आहे तो प्रकाशाचा अंधारावर असलेला विजय आहे, ज्ञानाचा अज्ञानावर असलेला विजय आहे. पण कर्मवीर अण्णा किती दूरदृष्टीचे असतील बघ. पुणे विद्यापीठातल्या लोकांनी, पुण्याच्या लोकांनी प्रायश्चित्त म्हणून पुणे विद्यापीठाला सावित्रीबाईंचं नाव दिलं. महात्मा आपलं कर्मवीर अण्णांनी याही पूर्वी पुणे विद्यापीठाला नाव ठेवण्याच्या पूर्वी याच पुण्यामध्ये हे महाविद्यालय काढलं, तेव्हा त्याचं नाव दिलं महात्मा फुले महाविद्यालय. म्हणजे किती पुढे होते, कर्मवीर भाऊराव पाटील किती काळाच्या पुढे होते, महात्मा फुले महाविद्यालय नाव दिलं. म्हणून मुला मुलींना तुम्ही खूप भाग्यवान आहात. तुमच्यासाठी ज्यांनी जीवाचं रान केलं त्याचं नाव धारण असलेल्या महाविद्यालयामध्ये तुम्ही रणरागिणी आहात. खऱ्या अर्थानं तुम्ही सावित्रीच्या आणि फुलेंच्या कन्या आहात, हे लक्षात घ्या.
यानंतर पाहूया अध्यक्षीय मनोगताकडे. मी आदरणीय प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर पांडुरंग भोसले सर यांना विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे. सर्वांना नमस्कार. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रमाबाई आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. महात्मा फुले यांच्या 200वी जयंतीच्या निमित्तानं आणि 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं शेकडो प्रकारचे उपक्रम आज भारतभर चालू आहेत. आदरणीय कुंडळे साहेबांनी हा समग्र इतिहास आपल्या समोर उभा केला. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी सुद्धा मी कधी उल्लेख केला असेल की जो इतिहासाकडून धडा देत नाही तर इतिहास धडा शिकवतो. पाठीमाग बोलला का म्हणा, हजारो वर्षांची असणारी परंपरा आणि या परंपरेमध्ये याच व्यवस्थेचा घटक असणारा जी जाती त्याची उतरंडी निर्माण केली गेली, त्या उतरंडीचे बळी ठरणारे समाज व्यवस्था आणि त्या समाज व्यवस्थेला जागा करण्याचं काम 200 वर्षांपूर्वी, सुमारे 150 वर्षांपूर्वी महात्मा फुलेंनी केलं. ज्यावेळेला समाज परिवर्तनाचा ध्यास त्यांच्या मनामध्ये होता, त्यावेळेला शिकवण्यासाठी, मुलींच्या शिक्षणासाठी, शिकवण्यासाठी मानसिक तयारी असून सुद्धा आपण मुलींना शिकवू शकत नाही. तेवढा सावित्रीबाईंचा जो काही शिक्षणासाठीचा जो प्रवास आहे तो स्वतः शिकण्यासाठीचा असेल किंवा शिकवण्यासाठीचा असेल, त्यासाठीचा संघर्ष असेल, तो संघर्ष आपल्याला सर्वांनाच अंतर्मुख करणार आहे. मित्रांनो, 1885च्या दरम्यान केशवसुतांच्या कवितेमधला अध्यक्षाच्या मुलाचा पहिला प्रश्न या कवितेमध्ये केशवसुत म्हणतात की त्याचा संदर्भ उत्तर देतो. 4 वर्षाचा असणारं लहान मूल ज्याची उंची 4 फूट आहे आणि 6 फूट उंचीचा मनुष्य धरून चाललेला आहे, जो उच्चवर्णीय आहे, 4-5 वर्षाचा असणारं ते मूल अस्पृश्यांचं आहे आणि त्या लहान मुलाला 6 फूट उंचीचा माणूस सांगतोय, तो माझ्यापासून दूर राहा, तुझी सावली माझ्या अंगावरती पडेल. हे दुःख ज्यावेळेला ती 4-5 वर्षाचं लहान मूल ज्याला थोडं कळतंय, ताईने जाऊन सांगतो, त्यावेळेला ती सांगते की बाळा बरोबर आहे, त्याच बरोबर आहे, आपण अस्पृश्य आहोत. जातीच्या मुलाचा पहिला प्रश्न म्हणजे आपण अंतरी आहोत, आपण दलित आहोत, आपला स्पर्श असेल किंवा आपली सावली असेल त्याच्यापर्यंत जाऊ द्यायची नाही. पारंपरिक मानसिकता बदलू शकत नाही. शास्त्राचे रूढी बदल असं म्हणतात. शास्त्रामध्ये काय सांगितल्यापेक्षा रूढी काय सांगते ही त्याला महत्वाची वाटते. आणि म्हणून महात्मा फुले ब्राह्मणांच्या कसं असेल, शेतकऱ्याचा असोड असेल, तृतीय रत्नसारखं नाटक असेल, याच्यामध्ये पारंपरिक मानसिकता तुम्हाला बदलूच द्यायची नाही. अनेक प्रकारच्या अंधश्रद्धांच्या विळख्यामध्ये तुम्हाला कोंडायचं, अनेक प्रकारची अभिलाषे दाखवायची की जी घाण उडत असताना बैलाच्या पोटाला काठी बांधायची, काठीच्या शेंड्याला गाजर बांधायचं, हिरवगार असणारं गाजर करून आपले ते खायला मिळेल आपण सातत्याने भेगा करत राहतो, दिवसभर त्या बैलाला खायला मिळत नाही. आणि या सर्वांच्या पाठीमागे असेल तर फक्त अज्ञान आहे. आणि महात्मा फुले यात्रेला 1883 दरम्यान काढलेली मुलींची शाळा असेल, नंतर केलेला समग्र प्रवास असेल, त्याला सावित्रीबाईंची साथ असेल, या महाराष्ट्राच्या प्रबोधनाच्या चळवळीमध्ये अत्यंत महत्वाचं काम महात्मा फुलेंनी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटित संघर्षाचा नारा दिला. 14 ऑक्टोबर 1956 त्यांनी जेव्हा धर्मांतर केलं, त्यावेळेला लाखो आंदोलना बरोबर घेऊन त्यांनी सांगितलं, या पारंपरिक असणाऱ्या मानसिकतेमधून आपल्याला बाहेर पडावं लागेल, आपल्याला शिकावं लागेल, आपल्याला संघटित व्हावं लागेल, आपल्याला संघर्ष करावा लागेल. आणि म्हणून 14 ऑक्टोबर 1956 हा बौद्ध धर्मीय लोकांच्या जीवनामधला परिवर्तनाचा प्रचंड मोठा अशा स्वरूपाचा असणारा फळ आपल्या समोर खुला झाला. आज सर्व क्षेत्रामध्ये आपण विशेषतः बहुजन वर्ग जो आहे, दलित वर्ग जो आहे, तो शिकतो आहे. बाबासाहेबांनी घडून दिलेली जी राज्यघटना आहे, त्या राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपण त्याला मानतो, त्या राज्यघटना आपल्या संपूर्ण भारतीय माणसाचा मूलाधार आहे, जगण्याचा कणा आहे. त्याला जर धक्का लागला गेला तर भारतीय समाज पुन्हा मोडवे झाल्याशिवाय राहणार नाही. हीच परंपरा कर्मवीरांनी चालवली, हीच परंपरा शाहू महाराजांनी चालवली, ही परंपरा गाडगे महाराजांनी चालवली. ज्या राजाची छत्रपती शाहूंना ते राजा असताना सुद्धा सर्व धर्मीयांच्यासाठी त्या धर्माची जी वसतिगृह आहे ती वसतिगृह बांधावी लागली. ज्या कर्मवीरांनी सर्व जातीला एकत्र करण्याचं काम केलं, ज्या गाडगे महाराजांनी दिवसभर या ठिकाणी सर्वसामान्य माणसांच्या दारामध्ये असणारा कचरा बाजूला करायचा आणि संध्याकाळच्या वेळेला आयुष्याची 50 वर्ष माणसाच्या मृत्यूमध्ये असलेली जी काही जळमट आहे ती जळमट काढण्याचं काम त्यांनी केलं. जे महात्मा फुलेंनी आदर्श घडवून दिले, जे बाबासाहेबांनी आदर्श घडवून दिले,
जे कर्मचारी आदर्श घडून गेले ही सगळी परंपरा पुढे चालवण्याची जबाबदारी तुमची आमची आहे. अंधश्रद्धेचा संदर्भच राणी दिला. खरं तर अनेक प्रकार आणि खरं तर आजही शेकडोच्या संख्येने हजारोच्या संख्येनं लोक आपण अनेक प्रकारच्या देवदेवतांच्याकडे जातो, त्यांना आज शेकडोच्या संख्येनं बळी देतो आणि त्याचे सगळेच आपण साक्षीदार आहोत. पाठीमागे एक संदर्भ दिला होता खंडोबाच्या नावानं, तो संदर्भ पुन्हा मी त्याची पुनरावृत्ती करत नाही. अनेक गोवा असे आहेत, अनेक माणसं बसवणारी आहेत. एक साधा पाठीमागे एक गोवा होता जो गोड गोवा म्हणून ओळखला जायचा. तो काय करायचा, त्यानं पाणी म्हणजे तुमच्या तांब्यावर पाणी आणलं, ग्लासवर पाणी आणलं, त्याच्यामध्ये गोड बोलवलं की लगेच पाणी गोड व्हायचं आणि मग गोड गोवा नावानं तो प्रसिद्ध झाला. ज्या वेळेला त्याला पकडलं गेलं तेव्हा लक्षात असं आलं की साखरेट नावाचा पदार्थ साखरेच्या 500 पट गोड असतो. म्हणजे एक म्हणजे साखरेचा 1 कण आणि साखरेचे 500 कण एकत्र केल्यानंतर जेवढी गोडी असेल तेवढ्या एका कणामध्ये असते. हा बाबा हाताला साखरेट पूर्णपणे लावायचा, तुमच्या आमच्या समोर या ठिकाणी पूर्णपणे हात धुवायचा, या दोन बोटांच्या मध्ये असणारे जागेमध्ये साखरेट घ्यायचं आणि हात धुवून झाल्यानंतर पुन्हा तुमच्या समोर तो हात साफ करायचा. इथं असणाऱ्या या बेसक्यामध्ये असलेली जी काही साखरेट आहे हे साखरेट पुन्हा हातात लागायचं आणि तुम्ही स्पर्श केली पाणी ओढवायचं. एवढंच नाही तर मित्रांनो, आपली स्त्रिया सुद्धा अनेक प्रकारे स्वतःला दिसत आहेत. समजा आपल्याकडे असणारा निर्मा जो आहे, आपल्याकडे जो निर्मा जो आहे त्या निर्म्यामध्ये या ठिकाणी आपण काही पदार्थ मिसळले, म्हणजे खरं तर निर्म्यामध्ये हळद जर मिसळली तर ते एकत्र केल्यानंतर त्यात थोडंसं पाणी टाकलं की ते या ठिकाणी लाल होतं. एक स्त्री मध्यंतरीच्या काळामध्ये सापडली काही वर्षांपूर्वी, जी या ठिकाणी गरीब स्त्री दिसली की तिच्या कपड्याला या ठिकाणी जी आहे ती फक्त निर्मा लावायची जिच्यामध्ये हळद मिसळलेली आहे, तिला लगेच हाकलून लावायची. आणि श्रीमंत दिसली की तिच्या या ठिकाणी पाण्यामध्ये हात बुडवून त्या ठिकाणी निर्मा मिश्रित असणारे हळद मिश्रित असणारे तिच्या कपड्याला लावायचं. ते हळूहळू ते लाल व्हायचं आणि मग तिला सांगायची तुझं सौभाग्य प्रचंड, म्हणजे तुझं या ठिकाणी नवरा खूप दिवस जगणार, तुला मरण येणार, आणखी काही. या साध्या साध्या गोष्टी आहेत. म्हणजे आपण सुद्धा आजही अनेक प्रकारच्या अंधश्रद्धांच्या अधीन असतो. अनेक हिंदू मंदिरांच्या मध्ये प्रवेश करताना पाठीमागे उल्लेख केला होता. विशेषतः शंकराच्या किंवा हिंदू मंदिरांच्या बाहेरच्या बाजूला असलेलं कासवाचं जे काही शिल्प आहे त्या शिल्पाला दर्शन करून आपण पुढे जातो. ते कासव कशासाठी असतं हे 100 पैकी 99 लोकांना विचारा, 100 लोकांना विचारा, एकही माणूस त्याचं उत्तर देईल असं मला वाटत नाही. 100 खूप उंचीच्या असणाऱ्या मंदिरांच्या गाभाऱ्यामध्ये असलेला देव जो आहे त्याच्या बाहेरचा दरवाजा 3-3.5 फुटांचा असतो. त्याचं प्रशिक्षण चुकलेलं आहे का असा प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर सुद्धा आपल्याकडे नसतं. मंदिरामध्ये जावं की नाही, पूजा अर्चा करावी की नाही, हा तुमचा प्रश्न आहे. पण किमान आपण जे करतो आहे ते किमान आपण का करतो आहोत याचा किमान काही विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे कासवाला तिथे जातच असाल तर पावित्र्याचं प्रतीक म्हणून मंदिरामध्ये जायला काहीच हरकत नाही. कासवाचं वैशिष्ट्य असतात की काम, क्रोध, मद, मोह, माया आणि मत्सर या षडविकारांसारखी असणारी कासवाची पाठ, खडबडीत असणारी कासवाची पाठ, खडबडीत असणारं तुमचं मन, तुमच्या मनामध्ये असणारे हे जे काही षडविकार आहेत ते कासवाच्या साक्षीने तिथं सोडायचे आणि शुद्ध अंतःकरणामध्ये नम्र होऊन गाभाऱ्यामध्ये प्रवेश करायचा. यासाठी गाभाऱ्याचे दरवाजे कमी उंचीचे. माणूस अत्यंत अहंकारी आहे, तो सहजासहजी वागत नाही आणि म्हणून पावित्र्याचं प्रतीक असलेल्या मंदिराचे दरवाजे 3-3.5 फुटाच्या दरम्यानचे हिमालयातील मंदिर पूर्वीचे बघा, अलीकडे काळ बदललेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार करत असताना, कर्मवीरांचा विचार करत असताना, महात्मा फुलेंचा विचार करत असताना, सावित्रीबाईंचा विचार करत असताना आपण त्यांचा असणारा इतिहास आपण आपल्या जीवनाच्या पुनरुत्थानासाठी, आपल्या प्रगतीसाठी त्याचा विचार करायचा आहे. आणि म्हणून आपण सातत्याने वाचन करणं, त्याचा इतिहास वाचणं, त्यांचं या ठिकाणी सर्वच पातळीवरचं काम वाचणं आणि त्या कामाच्या पातळीवरती आपल्या तिथपर्यंत पोहोचता आलं नाही तर त्यांनी केलेल्या कार्याचा एक घटक तरी आपण बनता आलं तरी चालेल. आपण समजा तुम्ही घेतलेलं शिक्षण जे आहे, तुम्ही एखादी पदाधिकारी बनला, अधिकारी बनला, तर यांच्या म्हणून तुम्ही जर शिक्षण घेतलेलं असेल, त्याचा आदर्श म्हणून तुम्ही शिक्षण घेतलेलं असेल, तुम्ही ज्या पदावरती काम करत असाल ते पद तुमच्या समाजसेवेसाठीच असेल, तिथे तुमची सेवा करून हे सुद्धा या ठिकाणी त्याच्या कार्याचा वसा पुढे चालवणं आहे. अशा स्वरूपाची मी अपेक्षा व्यक्त करतो. या सर्व महामानवांबद्दल करतो थांबतो. धन्यवाद. आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित मान्यवर, आज आपण रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी येथे क्रांतीसूर्य महात्मा फुले द्विशताब्दी जयंती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती यांच्या सोहळ्यानिमित्त एकत्र आलो आहे. या कार्यक्रमाचा शेवटचा आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे आभार. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय प्राध्यापक सतीश रामदेव कुमदाळे, श्री स्वामी शिक्षण संस्था कोल्हापूर यांनी आपला बहुमूल्य मोल काढून
क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे दर्शन घडवले आणि मुलाचे मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानते. शिक्षणाने माणूस खरंच साक्षर होतो, पण महामानवाच्या विचारसरणीने आपण शहाणे होतो. खरंच खूप खूप धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय संजोगजी भिकू वगैरे पाटील, चेअरमन महाविद्यालय विकास समिती यांचे आम्ही विशेष आभार मानते. महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय प्रोफेसर डॉक्टर पांडुरंग भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा अत्यंत नेटकेपणाने पार पडला. त्यांचे मी आभार मानते. आमच्या महाविद्यालयाच्या तिन्ही शाखांचे उपप्राचार्य प्रोफेसर डॉक्टर सुहास निंबाळकर सर वाणिज्य शाखा, प्रोफेसर डॉक्टर संगीता अहिवळे मॅडम विज्ञान शाखा, प्रोफेसर डॉक्टर काम्यानी सुर्वे मॅडम कला शाखा यांच्या सहकार्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. रयत शिक्षण संस्थेचे आजीवन सदस्य व रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रोफेसर डॉक्टर दत्तात्रय हिंगणे सर त्यांचेही मी आभार मानते. IQAC विभागाचे समन्वयक व डॉक्टर नीलकंठ डहाळे सर त्यांच्यावर मी आभार मानते. संपूर्ण कार्यक्रमाचे ओघवते व सुंदर संचालन करणाऱ्या रुपाली पोखरकर मॅडम यांचे मी आभार मानते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करणाऱ्या शुभदा दोंडे, चेअरमॅन सांस्कृतिक समिती, स्वागत व परिचय करून देणाऱ्या डॉक्टर प्रज्ञा भरड मॅडम रसायनशास्त्र विभाग यांचे मी संस्कृत सांस्कृतिक समितीच्या संमतीने आभार मानते. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे उपस्थित सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षक, इतर कर्मचारी व माझे विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम यशस्वी पार झाला. त्यासाठी मी सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.